हाय, मी गौरी स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत शेवगाच्या शेंगांची रस्सा भाजी, जी की खूप छान लागते आणि ज्यांना आवडत नाही तर ते पण एखादी चपाती जास्तच खातील अशा पद्धतीने ही भाजी होते। तर इथं मी 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा होत्या, तर त्या मी इथं चिरून घेतलेल्या आहेत। आपल्याला जेवढी साईज हवी तेवढ्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याचा शिरा वगैरे काढून घ्यायचा। ज्या की चिरताना शिरा वगैरे अर्ध्यात निघतातच, तर त्या सोप्या पडतात तशा पद्धतीने। आणि या सगळ्या शेंगा चिरून घेतल्या मी। मोठे मोठेच तुकडे करत आहे, जेणेकरून खाताना पण मोठे तुकडे असेल तर व्यवस्थित असे खाता येतात आणि खूप छान त्यातला आतला जो मांस असतं तर ते तर खूप छान असं लागतं। तर इथं माझ्या सगळ्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत तर त्या चिरून झालेल्या होत्या आणि मी इथं एका डिशमध्ये घेऊन त्यात पाणी ओतलेलं आहे, जे की पाण्याने स्वच्छ अशा धुतल्या जातील। तर इथं मी पाणी 1 ते 2 पाण्याने धुतल्या आणि त्याच्यानंतर मी परत पाणी ओतून एकदा ठेवलेलं आहे। तर त्याच्यानंतर एक वाटण छोटंसं तयार करायचं, जे की जे सुकं खोबरं असतं, सुकं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि पांढरे तीळ, बस इतकंच आहे छोटंसं। जर सुकं खोबरं घातलं तर त्याची टेस्ट जी आहे ती अजून छान लागते। तर त्यासाठी सुकं खोबरं, ओल्या खोबऱ्याने जेवढी पाहिजे तेवढी छान अशी लागत नाही। तर मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ते सोलून घेणार आणि उभे कट करून घेणार आहे, जेणेकरून त्याचं वाटण करायचं आहे। तर मोठे मोठे जर तुकडे केले तर ते पटकन पातळ असे केल्यानंतर तो भाजला जातो कांदा। तर त्यासाठी इथं मी मोठे मोठेच तुकडे करून घेत आहे, जेणेकरून तो भाजेल पटकन। आणि भाजताना थोडंसं मीठ टाकलं तर कांदा जो आहे तर तो पटकन भाजला जातो। आणि हा नवीन कांदा आहे, त्यामुळे थोडासा नवीन कांद्याला जुन्या कांद्याच्या ज्या आहे तर त्या कंपॅरिझनमध्ये थोडासा उशीर लागतो। तर त्यासाठी थोडंसं मीठ, इथं सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण, कांदा आणि पांढरे तीळ हे मी सगळं काढून एका डिशमध्ये घेतलेलं आहे। तर इथं मी पहिल्यांदा खोबरं आहे तर ते भाजून घेणार आहे, जेणेकरून खोबऱ्याला तेल रिलीज होतं जसं भाजेल तसं सुक्या खोबऱ्याला। आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर, लसूण पण त्यातच टाकलं, जेणेकरून ते पूर्ण भाजेल, लसणाचा पण असा वास येणार नाही त्यासाठी। तर इथं मी थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेत आहे। त्याच्यानंतर मी लगेचच त्यात कांदा टाकला, जो की चिरलेला होता। फास्ट फॉरवर्ड करत आहे त्यामुळे ते पटकन होतं असं वाटत असेल, पण ते फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे। थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून कांदा भाजेल आणि नंतर पांढरे तीळ टाकले, कारण अगोदर जर पांढरे तीळ टाकले तर ते खूप असे गरम असेल कढई, तवा वगैरे तर खूप असे उडतात बाहेर। तर त्यासाठी मी नंतर टाकलेले आहेत। थोडेसे गरम झाले तरी पण चालतात आणि थोडे थोडे उडतच होते, कारण गॅस चालू होता। आणि मग हे सगळं वाटण भाजून झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलं आणि तोपर्यंत इथं मी कढई तापायला ठेवलेली होती। ज्या कढईत मसाला भाजलेला होता तर त्याच कढईत मी भाजी करणार होते, त्यामुळं कढई धुतलेली वगैरे नव्हती, तशीच कढई घेतलेली होती, कारण त्यात कांदा भाजून काढलेला होता। आणि त्याच्यानंतर त्यात तेल घातलं आणि इकडं जे वाटण आत्ता बारीक केलेलं होतं तर ते देखील त्यात घातलं। तेल गरम झालेलं होतं तोपर्यंत, आणि लगेचच मग मसाला जो आहे केलेला वाटपाचा तर तो घातला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत जर मसाला परतू दिला तर भाजी पण खूप छान होते आणि भाजीला तर्री पण खूप छान येते। आणि पूर्ण मसाला भाजला त्यानंतर मी थोडीशी हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर जो की आपला घरगुती मसाला असतो, आपण रोजच्या डेली यूजच्या भाज्यांना यूज करतो, तर तो टाकला अर्धा चमचा। त्याच्यानंतर मीठ टाकलं, मीठ थोडंसंच टाकलं कारण अगोदर पण थोडंसं टाकलेलं होतं। आणि हे सगळं परत एकत्र मिक्स केलं, जेणेकरून हे सगळं वाटण आहे तर ते मिक्स पण होईल आणि या पूर्ण वाटणाला चांगलं तेल सुटेल। जोपर्यंत जे आहे तर ते वाटणाच्या बाजूला
कडेकडेने तेल सुटत नाही तर तोपर्यंत ते भाजून घ्यायचं, तेव्हा भाजी खूप छान अशी होते. लाल पावडर टाकायची सुद्धा गरज नसते आणि मी तर लाल पावडर टाकत पण नाही. नॉनव्हेजचं जर भाजी असेल तर टाकते, अशा तर भाज्यांना नाहीच टाकत शक्यतो, कारण जर मसाला भाजून घेतला तर खूप छान होते. आणि त्यानंतर ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या तर त्या देखील टाकलेल्या होत्या आणि पूर्ण मसाला असा छान भाजलेला आहे. इथं शेंगा टाकल्यानंतर पण खूप छान असं साईडनं तेल सुटलेलं आहे. याचा अर्थ आपला मसाला जो आहे तो पूर्णपणे चांगला भाजला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यातच थोडासा मसाला राहिलेला होता जो की मधल्या साईडला राहतो, तर त्यातच मी पाणी टाकलं आणि तेच जे भांडं आहे तर ते पूर्ण स्वच्छ असं केलं आणि तेच पाणी हे भाजीत टाकलेलं होतं आणि एक 10 ते 15 मिनटं फुल गॅसवर उकळी काढली आणि त्याच्यानंतर बारीक गॅस केला. बारीक गॅस केल्यानंतर परत थोडंसं शिजू दिलं, कारण जास्त पण मोठा गॅस केला तर तरी आहे तर ती सगळी मोठ्या गॅसवर राहत नाही, तेल सगळं उडून जातं. तर त्यासाठी छोटा केला आणि त्याच्यानंतर 2 चमचे दाण्याचा कूट टाकला आणि परत 10 ते 15 मिनटं आहे तर ती भाजी शिजू दिली. तोपर्यंत शेवग्याच्या शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या होत्या आणि भाजीसुद्धा छान अशी तयार झालेली होती. बघू शकता भाजीला रंगसुद्धा छान आलेला होता आणि थिक पण झालेली होती. तर अशा पद्धतीने या शेवग्याच्या शेंगांची भाजी होती. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच व्हिडिओत, तोपर्यंत बाय.